1707 मध्ये भारताचा सर्वात शक्तिशाली सम्राट औरंगजेबाचा मृत्यू होतो. 27 वर्ष अखंड युद्ध ते करूनही एक गोष्ट करू शकला नाही, ते म्हणजे मराठा स्वराज्य संपवणं. पण ही गोष्ट इतकी सोपी नाही, कारण त्याच्या मागे आहे एका स्त्रीची अशी कथा जी जितकी धाडसी आहे तितकीच अविश्वसनीय आहे. आणि त्यांचं नाव म्हणजे महाराणी ताराबाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तेच स्वराज्य टिकवण्यासाठी महाराणी ताराबाईंनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि औरंगजेबाला गुडघे टेकायला लावले. महाराणी ताराबाई ह्या शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. आज आपण महाराणी ताराबाईंच्या धाडसाची गाथा जाणून घेऊया आणि या सगळ्या इतिहासामध्ये डोकावून पाहूयात. नमस्कार, मी प्रमिल छेत्रे. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी प्रमिल छेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपण सुरू करूयात. 1700 साल, सिंहगड किल्ला. तिथे अचानक मृत्यू झाला छत्रपती राजाराम महाराजांचा आणि त्या क्षणी स्वराज्यावर जणू संकट कोसळलं. कारण त्यावेळी औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य होतं, अमाप पैसा होता आणि अखंड शक्ती होती. एक किल्ला तो घेत होता. सातारा, पन्हाळा, परळी, मराठे मागे सरकत होते आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की आता पुढे काय, नेमकं आता पुढे करायचं काय. याच वेळी एक 25 वर्षांची तरुण विधवा पुढे येते, महाराणी ताराबाई. त्यांनी आपल्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलाला शिवाजी द्वितीय यांना गादीवर बसवलं. पण त्या फक्त नावापुरत्या त्या राणी नव्हत्या. त्या निर्णय घेत होत्या, सैन्य हलवत होत्या आणि प्रत्येक हालचाल विचारपूर्वक करत होत्या. त्या घाबरल्या नव्हत्या, उलट त्या शांत होत्या आणि हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. ताराबाईंनी एक गोष्ट लवकर समजून घेतली की औरंगजेबाला सरळ युद्धात हरवणं शक्य नाहीये. म्हणून त्यांनी वेगळा मार्ग निवडला, गनिमी कावा. मराठे किल्ले तात्पुरते सोडत, कधी पैसे घेऊन, कधी वेळ मिळवण्यासाठी, मग रात्री अचानक हल्ले करत. मुघलांच्या छावणीत शिरून घोडे पळवत असत, ते उंट मारायचे, रसद जाळायचे, म्हणजेच शत्रूला हळूहळू आतून कमकुवत केलं जायचं. हा त्यांचं सगळं प्लॅनिंगचा भाग होता. पावसाळा आला की परिस्थिती अजून कठीण व्हायची. मुघल फौज चिखलात अडकून पडायची. पाऊस, आजार आणि थकवा. आणि त्याच वेळी मराठ्यांचे अचानक हल्ले व्हायचे. मुघल सैनिक थकले होते, त्यांना झोप मिळत नव्हती, त्यांना खात्री नव्हती की पुढचा हल्ला कधी होईल. अशी दहशत त्यावेळेस बसली होती त्यांच्यामध्ये. आणि याच भीतीने त्यांची ताकद कमी होत चालली होती. पण ताराबाई इथेच थांबले नाही. त्यांनी फक्त बचाव केला नाही, त्यांनी थेट आक्रमण सुरू केलं. मराठा घोडदळ खानदेश, बेरार, मालवा, गुजरात या भागात घुसलं. त्यांनी नर्मदा नदी ओलांडली आणि मुघलांच्या प्रदेशातच स्वाऱ्या केल्या. चौथाई वसूल गेली. कमाविजदार नेमले, म्हणजेच मुघलांच्या राज्यातच मराठ्यांचा प्रभाव वाढू लागला. औरंगजेबाने ज्या पद्धतीनं सरदारांना लाच देऊन आपल्या बाजूला वळवलं होतं, त्याच पद्धतीचा वापर ताराबाईंनी त्यांच्यावर केला. मोगल सरदारांमध्ये फूट पडू लागली. काही जण गुप्त माहिती देऊ लागले, काही जण मराठ्यांना मदत करू लागले. म्हणजेच युद्ध आता फक्त तलवारीचं नव्हता, ते बुद्धीचं, पैशांचं आणि राजकारणाचं झालं. 1706 मध्ये एक अशी घटना घडली जी सगळं बदलू शकत होती. ताराबाई मुघलांच्या हाती सापडल्या. 4 दिवस त्या त्यांच्या छावणीत होत्या आणि त्या क्षणी सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य संपणार. कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललं होतं ना, त्या राणीत जर पकडल्या गेल्या तर पुढे काय होईल, आपण करायचं काय, पुन्हा सर्वांसमोर दिशाच राहिली नव्हती.
पण पुढे पुन्हा आपला इतिहास बदलतो. धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अचानक हल्ला केला, इतका जोरदार आणि अनपेक्षित की मुघल सैन्य सावरूच शकलं नाहीत. ताराबाईंना सोडवलं गेलं आणि त्या पुन्हा एकदा युद्धात उतरल्या, जणू काही घडलंच नव्हतं. दरम्यान इकडे औरंगजेब म्हातारा झाला होता, 82 वर्षांचा, आजारी, थकलेला. त्याने 27 वर्ष स्वराज्य संपवण्यासाठी प्रयत्न केले बरं का, पण शेवटच्या काही वर्षात त्याला सतत अपयशच येत गेलं. तो किल्ले जिंकत होता, पण मराठ्यांची ताकद कमी होत नव्हती, उलट ती वाढत होती. त्याची फौज थकली होती, पैसा संपत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आत्मविश्वास तुटत होता. मुघल इतिहासकारांनी लिहिलंय की ताराबाईंनी आपल्या सरदारांचं मन जिंकली होती आणि मराठ्यांची शक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. 2 मार्च 1707 अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. तो महाराष्ट्रातच मरण पावला बरं का, आणि त्याचं स्वप्नही तिथेच संपलं. 27 वर्षांचं युद्ध आणि शेवटी अपयश. एक 25 वर्षांची स्त्री, एक लहान मुलगा आणि समोर जगातील सर्वात मोठं साम्राज्य. तरीही ती उभी राहिली. तिने मोठ्या युद्धात विजय मिळवला नाही, पण तिने शत्रूला थकवलं, गोंधळात टाकलं आणि आतून तोडलं. ही फक्त एका राणीची कथा नाही, ही आहे त्या स्त्रीची कथा जिने स्वराज्य वाचवलं आणि इतिहास कायमचा बदलला. त्या म्हणजे महाराणी ताराबाई. तुर्तास इतकंच. आजचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा.